पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. आपण मागच्या भागात पाहिलं की देवव्रताचा भीष्म झाला. पुढे शंतनूचं आणि सत्यवतीचं थाटामाटात विवाह सोहळा झाला आणि त्यांच्या कुटुंबाच्या वेलीवर दोन फुलं आली. एकाचं नाव चित्रांगद, दुसऱ्याचं नाव विचित्रवीर्य. चित्रांगद हा फार पराक्रमी होता, त्यामुळे तो पुढं युद्धात मरण पावला. विचित्रवीर्य नावावरूनच तुम्हाला कळत असेल, हा थोडा तब्येतीने नाजूक होता. सत्यवतीला त्याची खूप काळजी वाटत होती. आता चित्रांगद हा युद्धात मारला गेला, विचित्रवीर्याचं अजून लग्न झालं नव्हतं, तर पुढं राजसत्तेच्या गादीला वारस काय हा तिच्यापुढं मोठा प्रश्न होता. तिने भीष्मांशी सल्लामसलत केली. त्याच वेळेला काशीराजानं त्याच्या तिन्ही कन्यांचं विवाहाची घोषणा केली. सत्यवती आणि भीष्मांच्या मनात ते खूपच घर करून राहिलं की हिते विचित्रवीर्याशी आपलं लग्न होऊ शकेल. त्यामुळं भीष्म काशीकडे रवाना झाले आणि तिथं काशीराजाच्या 3 कन्या होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. तर तिथं गेल्यावर भीष्मांचा त्या दरबारात उपहास झाला की या वयात भीष्म लग्न करायला आला का, कुठे गेली त्याची प्रतिज्ञा. भीष्मांचं ऐकून घेणं की भीष्म दुसऱ्याच्या लग्न ठरवण्यासाठी तिथे आला होता खरं तर, पण लोकांनी त्यांचं टर उडवली. त्यामुळं स्वयंवराचं रूपांतर युद्धात झालं. अघटित घटना, भीष्म अघटित कर्म करणारा, अघटित घटनाचा साक्षीदार, तसंच झालं तिथेही. स्वयंवर तो ठरवायला गेला आणि त्याला युद्ध करायला लागलं आणि त्या युद्धात त्यांनी ह्या तिघींचं अपहरण केलं, अंबा, अंबिका आणि अंबालिकाचा, आणि तो हस्तिनापूरकडे रवाना झाला. तर वाटेत अंबा म्हणाली, आता तुम्ही माझं अपहरण केलेलं आहे तर तुम्हीच आमच्याशी लग्न केलं पाहिजे, आम्ही त्या राजपुत्राशी नाही करणार लग्न. भीष्मांनी परोपरीने समजावून सांगितलं. अंबिका अंबालिकांचा काही फारसा प्रश्न नव्हता, पण अंबेचा प्रश्न होता. कारण का तर अंबानी मनानी शाल्वराजाला वरलेलं होतं. हे जेव्हा भीष्मांना कळलं तेव्हा भीष्मांनी अंबेला शाल्वराजाकडे पाठवलं. पण एका स्त्रीचं अपहरण झाल्यावर परत तिच्याशी विवाह कसा करणार हा मुद्दा शाल्वराजाने काढला आणि तिला स्वीकारायचा नकार दिला. आणि अंबा परत भीष्मांकडे आली, पण तिचा दोष एकच होता, तुम्ही माझं अपहरण केलेलं आहे, तुम्हीच माझ्याशी लग्न करायचं. तिथं हस्तिनापूरला आल्यावरही तिचा हा दोष कायमच होता. म्हणून ती शेवटी भीष्मांचे गुरु परशुराम यांच्याकडे गेली. तेव्हा भीष्मांनी अतिशय नम्रपणे परशुरामांना सांगितलं की हे शक्य नाहीये, माझी प्रतिज्ञा आहे, मी वडिलांना दिलेलं वचन आहे, तो माझा पुत्र धर्म आहे, मी लग्न करू शकत नाही. त्याच्यावर परशुराम म्हणले, एक तर तू तिला स्वीकार कर, नाही तर माझ्याशी युद्ध कर. भीष्मांनी परशुरामाशी युद्ध केलं. परशुरामांचा पराभव झाला आणि भीष्म परत हस्तिनापुरात आला.
पण अंबेच्या मनात काय चाललं होतं की आता कोणीच मला मदतीला उरलेलं नाहीये, मी काय करू. तिने अग्निकाष्ठ भक्षण केलं अंबेनी, आणि भक्षण करता करता तिने भीष्मांना एक शाप दिला की तुम्ही जरी इच्छाभरणी असला तरी तुमच्या मरणाचं कारण मी बनेन. आणि हीच अंबा पुढच्या जन्मी शिखंडी म्हणून आली. भीष्म, अंबिका आणि अंबालिकांना घेऊन हस्तिनापूरला आले. तिथे विचित्रवीर्याचा त्या दोन्हीही राण्यांची किंवा राजकन्यांची विवाह झाल्या आणि त्या हस्तिनापूरच्या राण्या झाल्या. पण विचित्रवीर्याची तब्येत नाजूक असल्यामुळे त्याचं लवकरच निधन झालं. म्हणजे जे सत्यवतीच्या मनात होतं की कुरुवंशाचा पुढं वारस येऊन तो राजाच्या गादीवर बसेल, ह्यालाच सुरुंग लागला. म्हणून तिने भीष्मांना विनवणी केली की आता प्रतिज्ञेचं कारणच नाहीये तर तू प्रतिज्ञा मागं घे, असं तिने भीष्मांना विनंती केली. पण भीष्मांनी ती विनंती मान्य केली नाही. ती म्हणे मी वडिलांना दिलेले तर वचन आहे, शंतनू राजाला दिलेलं वचन आहे, आणि लोकांचा या अशा प्रतिज्ञेवरचा विश्वास उडेल, त्यामुळं मी प्रतिज्ञा मागं घेत नाही. परत एकदा भीष्म आणि सत्यवतींच्या चर्चा चालू झाल्या. काय करता येईल आता. या दोन विधवा राण्या हस्तिनापूरच्या राजवाड्यात होत्या. मग सत्यवतीला आठवलं आपला एक पुत्र आहे व्यास, त्याच्यापासून योग पद्धतीने यांना जर का संतती झाली तर आपला वंश पुढे चालू राहील. म्हणून व्यासांना आमंत्रित केलं. तर व्यासांनी सांगितलं, माते तुझी विनंती मला मान्य आहे, पण मी तपस्वी आहे, जंगलात राहतो, माझी दाढी वाढलेली आहे, म्हणजे एक सामान्य जन म्हणून माझ्याकडे लोक बघत नाहीत, त्यासाठी मला 1 वर्षाचा अवधी दे. तर तो 1 वर्षाचा अवधी द्यायला सत्यवतीने नकार दिला. तिला नातवाची इतकी घाई झाली होती की तिने व्यासांनी जे 1 वर्ष मागितलं होतं ते द्यायला ती तयार नव्हती. म्हणून पहिल्यांदा व्यासांच्याकडे अंबिकेला पाठवण्यात आलं. पण व्यासांचं ते रूप पाहून तिने डोळे मिटून घेतले, भयान रूप पाहून. तर ती जी संतती निर्माण झाली ती अंध निपजली आणि तेच पुढे धृतराष्ट्र झाले. अंबिकेचं असं झालं म्हणून अंबालिकाला पाठवलं. अंबालिका जेव्हा व्यासांकडे गेली तेव्हा परत तेच झालं. व्यासांचं रूप पाहून ती पांढरी फटक पडली आणि त्यातनं जी संतती उपजली ते म्हणजे पंडू. तर अंबिकेचं असं अंबा तर गेलीच, अंबिका आणि अंबालिकाचं असं झालं. मग परत एकदा प्रयत्न करू असं ठरलं. पण यावेळेला अंबिके हुशार होती. तिने काय केलं, तिने एका दासीला पुढं केलं. ती स्वतः गेलीच नाही व्यासांच्या समोर, आणि त्या दासीनी हसतमुखाने व्यासांचं स्वागत केलं. आणि त्यातनं जी संतती निपजली ते म्हणजे विदुर. तर याच्यातनं एक धडा घेण्यासारखा आहे की पती आणि पत्नी जेव्हा पुत्राचा आपण काय म्हणू की पुत्र होईल असा संबंध निर्माण होण्यासाठी दोघांची मनस्थिती चांगली असावी, जी अंबिकेकडेही नव्हती आणि अंबालिकाकडेही नव्हती, पण त्या दासीकडे होती. त्यामुळं विदुर हा सर्व गुण संपन्न निपजला.
त्याच्यात कुठलाही मातृदोष किंवा पितृदोष आला नाही आणि व्यासांसारखाच तो विद्वान झालेला आहे पुढं. तर अशा रीतीने धृतराष्ट्र, पंडू आणि विदुरांचा जन्म झाला.